सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबनीस फॅमिलीने पूर्वी जाहीर केलं होतं, जर शनायाने त्यांच्याबरोबरचे संबंध तोडले तर ती कधीही घरी परत येऊ शकते. असं दिसत होतं शनायाने त्यांच्याबरोबर जुळवून घेतलं असेल. वेदांतला अचानक दुःख जाणवलं. इट्स मलाबार हिल्स. तिथे राहता येणं हे एखाद्याच्या स्टेटसचा पुरावा होता. बऱ्याच लोकांचं ते स्वप्न होतं. जर त्याने शनायाची निवड केली असती, जर त्याने थोड्या काळासाठी टिकून ठेवलं असतं आणि तिच्याशी लग्न केलं असतं, तर त्याला या पॅराडाईज इस्टेटमध्ये राहण्याची संधी मिळाली असती का? प्रत्यक्षात शनायाने सबनीस कुटुंबाशी कधीच संपर्क साधला नाही. तिने सबनीस कुटुंब सोडून वेदांतची निवड केली आणि तिच्या करिअरचा त्याग केला. आता तिला फक्त एक करायचं होतं की परत एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत टॉपला येण्यासाठी तिला तिच्या स्वतःच्या एबिलिटीजवर डिपेंडंट राहायचं होतं. फक्त तेव्हाच ती डोकं उंच करून आपल्या आजोबांची क्षमा मागण्यासाठी घरी परत जाऊ शकत होती. रागिणीचा कॉल हँग केल्यानंतर शनाया ती जे करत होती ते परत करायला लागली. ते म्हणजे झाडांना पाणी देणं. पण आदित्य तिला काही सोडेना. तो हक करत उभा राहिला आणि नंतर त्याने तिच्या गालाला पकडलं आणि व्हायलेंट पॅशनने तिला किस केलं. शनाया आदित्यचे किसेस एन्जॉय करत होती, कारण तो नेहमीच तिच्याकडे लक्ष देत होता. शिवाय त्याचा एक युनिक चार्म आणि ऑरा सुद्धा होता. शनायाने वळून वॉटर कॅन फेकून दिला. गुलाबाच्या फुलांनी बहरलेल्या सुंदर बाल्कनीच्या वर तिने आदित्यला टाईट हक करत किस करण्याची परमिशन दिली. आदित्यने तिला गार भिंतींच्या विरुद्ध दाबलं आणि त्याने तिला आपल्या आर्म्समध्ये अडकवलं. त्याचे केस अजून पॅशनेट बनले. तिने त्याला पकडून ठेवलं, पण त्याने रेजिस्ट केलं म्हणून ती लाजत होती. जर तू असं रेजिस्ट केलं तर तुझ्या बॉडीसाठी हे वाईट होणार नाही का? शनाया कुजबुजली. तिचे डोळे एखाद्या स्टारसारखे सुंदर चमकत होते. मी काय करावं मग? मी तुला दररोज किस करतो, तरीही ते कधी पुरेसं वाटत नाही. आदित्यने आपला हात बाहेर घेतला आणि हळूच शनायाच्या ओठांवरून फिरवला. हे एखाद्या ड्रगसारखं आहे, जे एखाद्याला पूर्णपणे ॲडिक्ट बनवतं. ती एका क्षणासाठी फ्रीज झाली आणि अपॉर्च्युनिटी मिळताच ती टर्न झाली आणि आदित्यला वॉलच्या साईडला टेकवत, माझ्यासाठी तूही तसाच आहेस. मी फ्रस्ट्रेट होते. मी जितकं जास्त स्वतःला तुझा विचार न करण्याचं सांगते, तेवढंच जास्त मी तुझ्याबद्दल विचार करते. विशेषतः तुझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनचा जेव्हा तू मला किस करतो तेव्हा. कॅन यू स्टील रेजिस्ट नॉट हॅव्हिंग मी? आदित्यने विचारलं. मी जास्त दिवस कंट्रोल करू शकत नाही. आय रिली वॉन्ट हॅव अ टेस्ट ऑफ यू. आदित्य फेअरली बिल्ट होता, परंतु तरीही त्याची छोटी बायको वॉलच्या अगेन्स्ट प्रेस करून टीज करत होती. अ गुड वुमन असे काहीही शब्द बोलणार नाही. तो हे सगळं एन्जॉय करत होता आणि चार्मिंगली स्माइल करत होता. अँड अ गुड मॅन आपल्या पत्नीला सिड्यूस करून गोष्टी एंड करणार नाही. माय वाईफ इज सेइंग सच. आपल्या वेडिंग नाईटला मी हाफ वेच गेलो आणि ते पूर्ण केलं नाही म्हणून तू मला ब्लेम करतेस का? व्हेन? शनाया त्याच्या जवळ झुकली आणि सिडक्टिव्हली म्हणाली, विल यू गो ऑल द वे? आदित्यने आपल्या बायकोकडे पाहिलं, जी सहसा सभ्य आणि शांत वुमन होती. हे क्लिअर झालं की जेव्हा तिला प्रोव्होकेटिव्ह होण्याची इच्छा असेल तेव्हा ती एखाद्या माणसाला वेडं करू शकेल. असं दिसत होतं की तो शनायाबद्दल आज काहीतरी नवीन शिकला होता. आदित्यने शनायाच्या कमरेला पकडलं आणि तिला आपल्या बॉडीच्या जवळ खेचलं, जेणेकरून तिला त्याचं पेन फील होईल. मी याबद्दल विचार करतो नेहमी, पूर्ण वेळ. त्यांनी एकमेकांबरोबर प्रेमाने वागणं चालू ठेवलं, त्यांची मर्यादा न सोडता. जोपर्यंत इस्टेट सिक्युरिटीने विलामधील मेडला कॉन्टॅक्ट करून सांगितलं नाही की शनायाला भेटण्यासाठी कुणीतरी आलं आहे. वरती जा, ड्रेस चेंज कर आणि आपली न्यूएस्ट कार ड्राईव्हसाठी बाहेर घेऊन जा, असं सुचवण्यापूर्वी आदित्यने शनायाचे मेस्टअप कपडे आणि केस नीट केले.
त्याचा अर्थ काय आहे हे शनायाला समजलं आणि ती त्याला चीकवर किस करत म्हणाली, "थँक यू हबी फॉर युअर स्पॉन्सरशिप." इन रियालिटी वेदांत शनायाला पाहून खरोखरच नाखुश होता, कारण त्याला जास्त रिग्रेटफुल वाटेल असं वाटत होतं. खास करून तेव्हा जेव्हा तो मलाबार हिल्सच्या गेटपाशी आला आणि सिक्युरिटीने त्याला बाहेर थांबण्यास सांगितलं, तेव्हा अचानक त्याला असं वाटलं की तो काही स्पेशल नाहीये. 10 मिनिटांनंतर एक ब्राईट रेड फरारी मलाबार हिल्समधून बाहेर आली आणि वेदांतच्या समोर येऊन थांबली. सुरुवातीला वेदांतला गाडीत शनाया दिसली नाही, कारण त्याचा अभिमान दुखवण्याच्या भीतीने शनायाने कधीच त्याच्यासमोर शो ऑफ केलं नव्हतं. पण आता तिला याची काळजी करण्याची गरज नव्हती. आता तिला जे काही शो ऑफ करायचं होतं ते ती शो ऑफ करू शकत होती. वेदांतशी बोलण्यासाठी तिने कारचं रूफ ओपन केलं आणि म्हणाली, "वेदांत, तू मला का शोधतोयस?" "शनाया." वेदांतने पूर्णपणे वेगळ्या शनायाकडे पाहिलं. त्याला वाईट वाटलं. त्याने विचारही केला नव्हता त्याला सोडल्यानंतर शनायाचं इतकं चांगलं होईल. "बोल," शनाया कोल्डी म्हणाली. "ईस्टाईल मॅगझिन. कंपनीने तुझ्यासाठी यापूर्वीच जॉब ॲक्सेप्ट केला आहे, म्हणून तुला ते नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही. तू कोण आहेस आणि तुझं कोणतं बॅकग्राऊंड आहे याची मला पर्वा नाही. तू अजूनही टॅलेंट एंटरटेनमेंटची एक मॉडेल आहे आणि मी अजूनही तुझा बॉस आहे. कंपनीच्या भविष्यासाठी मी तुझ्या वतीने टीमला एक स्टेटमेंट रिलीज करण्यासाठी सांगतो आहे की आपण बऱ्याच वर्षांपूर्वी ब्रेकअप केलं आणि प्रज्ञा माझी मिस्ट्रेस नाहीये ते." वेदांत तिची लिमिटेड एडिशन कार बघून त्याचा प्राईड परत मिळवण्यासाठी बॉस म्हणून त्याची पॉवर वापरत होता. "पण मी ऑलरेडी रागिणीला सर्वांना रिजेक्ट करायला सांगितलंय आणि आता तर मी आजारी आहे असा शब्द आधीच स्प्रेड केलाय. शनाया, तुला कंपनीबद्दल काही रिस्पेक्ट आहे का?" वेदांत पुन्हा एकदा तिच्यावर स्वतःचा निर्णय घेतल्याने रागावला. "आपण आता रिलेशनशिपमध्ये नाहीये, सो टॅलेंट एंटरटेनमेंटमध्ये तुला हवं ते तू करू शकत नाहीस. विसरू नको, जेव्हा तू ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टवर साईन केली तेव्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लिअर स्टेट केलं होतं की तू कंपनीने घेतलेले सर्व निर्णय स्वीकारशील. तुला कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करायचंय?" शनायाला कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करण्याची पर्वा नव्हती, परंतु तिला वेदांतचा फायदा व्हावा अशी तिची इच्छा नव्हती, म्हणून ती त्याला पैसे देण्याइतके मूर्ख नव्हती. बट तिचे मेन एम वेदांत आणि प्रज्ञा पूर्णपणे नष्ट व्हावे हे होते. "मॅगझिनच्या बाबतीत मी त्यांना आधीच रिजेक्ट केलंय. मी आता मागे हटणार नाही." शनायाने एक पाऊल मागे टाकलं. "हां, पण तू टीमला त्यांनी तयार केलेले स्टेटमेंट मला सांगायला सांगू शकतो. पुढच्या बुधवारच्या इव्हेंटमध्ये मी ते पब्लिक समोर अनाऊन्स करेन. रिटर्न स्टेटमेंटच्या कम्पॅरिझनमध्ये मी याची पर्सनली अनाउन्समेंट करते आहे याचा चांगला परिणाम होईल." अखेरीस होकार देताना वेदांतचे एक्सप्रेशन निवळले. "माझा अंदाज आहे की आपण हेच करू शकतो, पण तू कंपनीला थिंग्स क्लिअर करण्यास मदत करू इच्छिते का?" "वेदांत, जरी तू माझ्याबरोबर हार्टलेस असलास तरी मी तुझ्याबद्दल चुकीचं वागू शकत नाही." शनायाने गांभीर्याने उत्तर दिलं. "मला माहितीये की प्रत्येक वेळी प्रज्ञा तुला फोर्स करतेय. इट बेटर बी दॅट वे." असं बोलल्यानंतर वेदांतने आपल्या कारचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसला. तो शनायाच्या नजरेपासून त्वरित गायब झाला, कारण त्याला माहीत होतं की जर तो आणखी 1 मिनिट जास्त थांबला तर त्याला पुन्हा परत घेण्यासाठी शनायाकडे भीक मागायला लागेल. वेदांतला जाताना शनायाने पाहिलं. तिच्या तोंडाचे कोपरे हळूहळू वर झाले. तिला ऑर्डर देताना वेदांतला त्याच्या रिक्वेस्ट किती अनरिझनेबल आहेत हे कसं कळू शकलं नाही. त्याने फक्त तिच्याशी विश्वासघात केला नाही, तर इथे तो त्याच्या आणि प्रज्ञामधील रिलेशन क्लिअर करण्यासाठी तिला वापरण्याचा प्रयत्न करत होता. "वेदांत, एक व्यक्ती म्हणून तुला लाज वाटत नाही का?" रियालिटी प्रूव्ड की वेदांत निर्लज्जच नाही, तर त्याने विचार केला की सर्व काही असे असावे हे देखील आहे. दुसऱ्याच दिवशी टॅलेंट एंटरटेनमेंट आणि प्रोग्राम ऑर्गनायझर्सने शनायाला पाहण्यासाठी तिकीट कसे मिळवायचे याविषयी पब्लिकला स्टेटमेंट रिलीज केलं. स्टेटमेंट रिलीज होताच सर्व प्रकारच्या अपमानांचे अनुसरण झाले. "हां, शनायाला अजूनही या अनरिलायबल प्रोडक्टच्या इव्हेंटसाठी अपेअर व्हायचंय. ती खरोखरच इतकी गरीब आहे का?"
जर ती पुढे गेली तर ती त्याच लेवलला असेल ज्या ब्रँडला ती मान्यता देत आहे. तीही तशीच डिस्ग्रेसफुल मॉडेल बनेल. मी ओरिजिनली विचार केला की ती मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये नोटवर्दी होईल. मी ब्लाइंड असलो पाहिजे. शनाया, उद्या स्वतःला आणि तुझ्या चीप प्रोडक्टला ताबडतोब लोकांच्या नजरेसमोरून काढून टाक. सर्व कमेंट्स पहा. प्रत्येक जण कंप्लेंट करताय आणि हा सगळा अब्यूज सहन करणारी एकमेव व्यक्ती आणि उद्या हसत हसत इव्हेंटमध्ये उपस्थित राहणं फक्त शनाया करू शकते. आता त्याचं क्रेडिट मी तिला देईन. आतापासून माझ्या हृदयात आपण सर्वात डिस्गस्टिंग महिला सेलिब्रिटी आहात. कोणीही तुम्हाला पराभूत करू शकत नाही. टॅलेंट एंटरटेनमेंटमध्ये प्रज्ञा वेदांतच्या ऑफिसच्या खुर्चीवर बसून सर्व अब्युझिव्ह कमेंट्स वाचत होती. ती चांगल्या मूडमध्ये होती. शनायाला तिच्याशी भांडण करायचं असलं तर तिने प्रथम तिच्या क्षमतेचा विचार केला पाहिजे. शनायाला कमबॅक करायचं असलं तरी उद्यापासून तिचं करिअर पुन्हा एकदा दडपलं जाईल. खरं तर हे 3 वर्षांपूर्वीपेक्षा वाईट असेल. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा प्रज्ञा शनायाची थट्टा करून घेण्यास सक्षम असेल आणि तिला शनायाची थट्टा करून मिळालेला आनंद ती तर कोणाकडूनही अनुभवू शकणार नाही. दरम्यान शनाया ही टॅलेंट एंटरटेनमेंटमध्ये होती. उद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती एका मीटिंगमध्ये होती. अगदी बरोबर सांगायचं तर उद्याच्या कार्यक्रमात ती काय बोलणार होती या निमित्ताने ती मीटिंग अटेंड करत होती. वेदांतने त्यांनी आधी तयार केलेली स्क्रिप्ट शनायाला दिली आणि नंतर खास आदेश दिला. शनाया, ही स्क्रिप्ट आज रात्री चांगली मेमराईज कर. उद्या प्रोग्राममध्ये रिपोर्टर्सला त्याचा उल्लेख करायला विसरू नको. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला तू प्रेझेंट राहण्याचा हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. शनायाने तिच्या हातातली स्क्रिप्ट पाहिली जसं ती विनोदाकडे पाहत होती. वेदांतला ती स्क्रिप्ट हातात देताना काहीच लाज वाटली नाही का? घरी परत जाताना रागिणी गाडी चालवत होती आणि आनंद आणि शनाया मागे बसले होते. आनंदने रागाने स्क्रिप्टकडे बघितलं. वेदांत मला प्रोवोक करण्याचा प्रयत्न करतोय का? प्रज्ञाचं नाव क्लीन करण्याच्या हेतूने तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याला खरंच काहीच वाटत नाही आणि तुझ्या हार्टला हर्ट करण्याची काळजी नाहीये त्याला. रागिणीने बॅक मिरर मधून शनायाकडे पाहिलं, परंतु तिचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत होता. तिच्यासारख्या व्यक्तीलाही ज्यांनी बऱ्याच हायज आणि लोसचा अनुभव घेतला होता आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला पूर्णपणे पाहिलं होतं, तिलाही वेदांत खूप हार्टलेस वाटला. तर या हार्टलेसनेसची टार्गेट असणारी शनाया कोणतीही इमोशन्स दाखवत नव्हती. शनाया, उद्या मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? रागिणीने विचारलं. तू ज्या गोष्टी मला तयार करण्यास सांगितल्या आहेत ते तर तयार आहेत. सर्व पुरावे एकत्र केले गेले आहेत. मी प्रज्ञाचं रेकॉर्डिंग देखील सेव्ह केलंय जे तुला जॉब मिळवण्यापासून रोखतंय. उद्या मी ऑफिशियली कमबॅक करते आहे असं अनाउन्स करण्यासाठी मी स्पॉटलाइटमध्ये असण्याचा फायदा होईल. शनाया सिरियस टोनमध्ये त्या दोघांना म्हणाली. मला आनंदवर पूर्ण विश्वास आहे, पण तू रागिणी, काही बोलण्याची गरज नाहीये. मी तुला फॉलो करेन. मी खूप काळ इंडस्ट्रीमध्ये आहे. माझे मन नेहमीच क्लिअर नसते, परंतु तू मला राईट डिरेक्शनला नेतेस. रागिणी उत्तर देताना चॅलेंज घेण्यासाठी एक्साइटेड होती. सर्व पुरावे हेडलाईन्स म्हणून सर्वात मोठ्या मीडिया कंपन्यांना सेल कर. शनाया गंभीर स्वरात बोलली. हे सगळं आधी अगदी सौम्य धक्के होते. त्या दोघांवर मी खूपच जेंटल होती. आतापासून त्यांना माझ्या रिव्हेंज घेण्याचा फक्त तीव्र पद्धतीचा एक्सपिरियन्स येईल. येस! आनंद खूप खुश होता. त्याने आपल्या सीटवरून उडीच मारली. शनायाला बोलताना ऐकल्यामुळे रागिणीलाही तिची पॅशन रिइग्नाइट झाल्याची जाणीव झाली. असं असलं तरी अशा प्रकारे शनायाचा विश्वासघात होताना पाहून अपमानित होऊन हे विटनेस करणारी प्रत्येक स्त्री रागावलेली वाटेल. सुदैवाने शनायाची सूड घेण्याची पद्धत या दोघांना संपवण्याची होती. या अत्यंत समाधानकारक पद्धतीमुळे रागिणी आणि आनंदचा हार्ट लिट अप. रागिणीला आता माहीत झालं होतं की शनाया मलाबार हिल्समध्ये राहतेय, परंतु तिला ती तिथे आदित्य बरोबर राहत असल्याची आयडिया नव्हती. शनायाला अजूनही तिच्यावर 100% विश्वास नव्हता. तर तिच्या व्हिलासमोर आल्यानंतर तिने रागिणीला आनंदला घरी सोडायला सांगितलं. घरात प्रवेश केल्यावर तिला समजलं की आदित्य आधीच घरी आहे.
तो सोफ्यावर त्याचा राईट हँड डोळ्यावर ठेवून शांत झोपला होता. ती शांतपणे आदित्यच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या केसांवर हळूहळू हात फिरवत आदित्यला म्हणाली, तू बेडवर का झोपला नाहीस? उद्या तुझ्या कंपनीचं समर्थन करतेस? शार्क एंटरटेनमेंटने कंपनीच्या वकिलांकडून फ्रॉडचा दावा दाखल केलाय. आदित्यने उठून शनायाकडे पाहिलं. उद्या दुपारी ही न्यूज स्प्रेड झालेली असेल. हे ठीक आहे, मी फक्त सकाळीच जाणार आहे. आदित्यच्या छातीवर डोकं ठेवत शनायाने उत्तर दिलं. जरी शनाया जास्त काही बोलली नाही तरीही आदित्यने तिचे मन वाचले असे दिसत होते. ती उद्या काय करणार आहे हे त्याला ठाऊक होतं. त्याचवेळी शनायाला देखील माहीत होतं की उद्या तिचा प्लॅन सुरू केल्यावर क्लायंट तिला इतक्या सहजपणे सोडणार नाही. म्हणूनच छोट्या कंपन्यांमध्ये आपला वेळ वाया न घालवणाऱ्या शार्क एंटरटेनमेंटने त्यांच्या वकिलांकडून पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. हबी, थँक्यू. कशासाठी? आदित्यने विचारलं जेव्हा तो तिची बॅकस्ट्रोक करत होता. मला समजून घेतल्याबद्दल थँक्यू. मला प्रोटेक्ट केल्याबद्दल थँक्यू. आदित्य काहीही बोलला नाही. जेव्हा त्याने शनायाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि उशी म्हणून त्याचा वापर केला तेव्हा तो म्हणाला, मी दिवसभर डॉक्युमेंट्स रीड करत होतो. माझे डोळे दुखायला लागलेत. मग मी तुला हे रीड करून सांगू का? आदित्यची रीड करून न झालेली इंग्लिश डॉक्युमेंट्स शनायाने उचलली. इंग्लिशच्या अत्यंत प्रोफेशनल लेवलवर तिने त्याला डॉक्युमेंट्स रीड करण्यास सुरुवात केली. पण जेव्हा ती संपली तेव्हा तिने एक शोक व्यक्त केला. त्यावेळेस स्टारकिंगने मला दिलेल्या कंडिशन्स खूप चांगल्या होत्या, परंतु मी ती 3 वर्ष एक्सपिरियन्स घेण्यापासून मिस केली. शेवटी मी तुझ्यापर्यंत येईल असं कोणाला वाटलं असेल? देव खरोखरच फेअर आहे. त्याने खरोखर बेस्ट ऑप्शन लास्टसाठी ठेवलाय. टॅलेंटची तुझा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केल्यानंतर तू कोणत्या कंपनीबरोबर साईन करणार आहेस? इट्स टू अर्ली. शनायाने तिचं डोकं हलवलं, कारण तिच्या करिअरचे किती पार्ट्स रिकव्हर करता येतील याची तिला खात्री नव्हती. तर आत्ताच तिने कोणताही निर्णय घेतला नव्हता. साईन विथ मी. शार्कसाठी माझ्यासारखी मॉडेल काही स्पेशल नाहीये. शनायाने कबूल केलं की शार्कमध्ये जाणं तिच्यासाठी रिअलिस्टिक नव्हतं. विषयापासून दूर जाताना आदित्य हसला. त्याच्या लहान पत्नीला तो काय बोलतो आहे हे स्पष्टपणे समजलं नाही. जेव्हा त्याने तिला त्याच्याबरोबर साईन करण्यास सांगितलं तेव्हा त्याचा अर्थ तो त्याच्या कंपनी रेड चिलीशी रिलेटेड नव्हता. त्याने तिच्यासाठी जो कॉन्ट्रॅक्ट लिहून ठेवला होता तो या संपूर्ण जगात एकमेव असेल, कारण तो मॅनेजर म्हणून तिच्याकडे असणार आहे. पण हे सरप्राईज तो तिच्यासाठी नंतर ठेवणार आहे. जरी तो शनायाचा नवरा होता तरीही तिला थांबावं लागेल आणि ती त्या योग्य आहे की नाही ते पाहावं लागेल. शनायाला कॉन्फिडन्स नसलेला पाहण्याची सवय नसल्यामुळे तो उठून बसला आणि तिच्या गळ्याभोवती हात टाकत तिला जवळ घेऊन म्हणाला, मी तुला स्वतःला कमी लेखू देणार नाही. मला माहितीये की तू फक्त केससाठी निमित्त शोधण्याचा प्रयत्न करतोयस. शनायाने आदित्यचे वॉर्म हँड्स तिच्या छातीवर ठेवले. I want you to take things further. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.